हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आज आपण बनवणार आहोत कोकणी स्टाईल कोळंबी मसाला रेसिपी। अगदी पारंपरिक पद्धतीने घरच्या घरी सुलभरित्या करता येईल अशी ही रेसिपी आहे। चला तर सुरुवात करूया। इथे बघा, मी अर्धा किलो कोळंबी 250 रुपयाला उल्वे फिश मार्केटमधून घेतली आहे आणि तिथे आपल्याला ही कोळंबी साफ करूनही देतात। हे मार्केट कुठे आहे हे जाणून घेण्यासाठी उल्वे फिश मार्केट म्हणून जी मागची व्हिडिओ आहे ती बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण डिटेल्स मिळतील। आता ह्या कोळंबीला अशा पद्धतीने कट करून सर्व कोळंबीमधला हा धागा काढून टाकणार आहोत आणि नंतर तिला पाण्याने स्वच्छ धुवून घ्या। कोळंबीला लावण्यासाठी जो मसाला लागणार आहे त्यासाठी कोथिंबीर, अद्रक आणि लसूण याची एका मिक्सी जारमध्ये पेस्ट करून घ्यायची आहे। आणि इथे आता ही पेस्ट करून झाल्यावरती आपण ती पेस्ट स्वच्छ धुतलेल्या कोळंबीला संपूर्णपणे लावून घेणार आहोत। आणि आता या कोळंबीवरती एक लिंबाचा काढलेला रस टाकणार आहे आणि सर्व मसाले टाकून घ्यायचे आहेत। 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा हळद, 2 चमचे घरी बनवलेला गरम मसाला आणि 1 चमचा मीठ हे सर्व टाकून मिक्स करून कोळंबीला पूर्णपणे लावून घ्यायचं आहे। आता कोळंबी मसाला बनवण्यासाठी मी इथे मीडियम साईजचे 2 कांदे चिरून घेत आहे आणि 2 टोमॅटो चिरून घ्यायचे आहेत। टोमॅटो बारीक चिरून झाल्यावरती आपण आता गॅसवर एक स्टीलची कढई ठेवणार आहोत आणि आता कढईमध्ये कोळंबी मसाला बनवण्यासाठी 2 चमचे तेल टाकायचं आहे आणि चिरलेला कांदा तेल गरम झाल्यावरती टाका। कांदा 2 ते 3 मिनिटं परतून सोनेरी झाला की त्यामध्ये मग टोमॅटो टाका आणि कांदा आणि टोमॅटोला व्यवस्थित असं फिरवून 2 ते 3 मिनिटं शिजवून घ्या आणि मग वरून ही मॅरिनेट झालेली कोळंबी कांदा टोमॅटोमध्ये टाकून द्या। आता कोळंबी टोमॅटो आणि कांद्यामध्ये व्यवस्थित पूर्णपणे मिक्स करून त्यामध्ये हे थोडंसं पाणी टाका आणि हे फिरवून कोळंबी शिजायला कढईवरती एक झाकण ठेवा आणि कोळंबी खाली करपू नये म्हणून झाकणावर आपण एक अर्धा ग्लास पाणी टाकायचं आहे आणि 8 ते 10 मिनिटं कोळंबी अशा पद्धतीने शिजू द्या। ह्याच्यामध्ये पाणी आहे, हे पाणी पूर्ण कमी होण्यासाठी नंतर झाकण काढून कोळंबीला 4 ते 5 मिनिटं शिजू द्या आणि वरून मग चिरलेली कोथिंबीर घाला। चला तर मग आपली पारंपरिक कोकणी कोळंबी मसाला तयार आहे। आता हे भाकरीसोबत किंवा भातासोबत सर्व करा। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।